नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परमेश्वर भोंगडे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुमचं यातून इंग्लिश स्पीकिंग सुधारणार आहे. त्यामुळे तुमचं काय पाठ्यपुस्तक सोपं होऊन जाईल. जे काही विद्यार्थी सायन्सला असतील त्यांचं इंग्रजीतलं सायन्स पुस्तक समजायला लागून जाईल आणि तुम्हाला साधे साधे वाक्य इंग्रजीत कसे बोलावे, कोणतेही नियम न शिकवता ते जमेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत राहा. माझ्यापर्यंत तुमचे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि मी तुमच्या इंग्रजी अगदी सोपी करून टाकेन. तर बघा, तुम्हाला मी सुरुवातीचा पहिला, दुसरा आणि तिसरा व्हिडिओ घेतलेला होता. त्यामध्ये आपल्याला जर सिंग्युलरमध्ये नाऊन जर एकवचनी सांगायचं असेल तर त्यावेळेस ए यांचा वापर करतात. तर ए यांचा अर्थ काय होतो? ए आणि ॲनचा अर्थ होतो एक, म्हणजे ए म्हणजे एक आणि ॲन म्हणजे एक. तर यांचा वापर कसा करतात तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर बघा, आर्टिकल्स, त्यांना ए ॲनला काय म्हणतात? आर्टिकल्स. मग आर्टिकल्स म्हणजे उपपदे. आर्टिकल्स 3 आहेत बघा, ए अँड दी. ए अँड दी आज मी तुम्हाला बघा त्याच्यामध्ये इनडेफिनिट आर्टिकल्स. इनडेफिनिट आर्टिकल्स म्हणजे काय? अनियमित उपपदे. म्हणजे अनियमित उपपदे म्हणजे काय? अनियमित म्हणजे काय? अनियमित उपपदे म्हणजे ते केव्हा वापरायचे, म्हणजे असे वेगवेगळे येत असतात ते वापरताना, म्हणून त्यांना अनियामक म्हणतात. तर ए आणि ॲन, ए ओ ॲन या दोघांचा अर्थ काय होतो? एक. एचा अर्थ सुद्धा एक होतो, ॲनचा अर्थ सुद्धा एक होतो. म्हणून या दोघांचा वापर आपण बघणार आहे. अनियामक म्हणजेच काय? ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात, अनियमित वापरले जातात, म्हणून त्यांना ए ॲन म्हणतात. बघा, तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे इनडेफिनिट आर्टिकल्स, त्यामध्ये येतात ए ॲन. आणि दुसरा प्रकार आहे आर्टिकलचा, डेफिनिट आर्टिकल्स. आता बघा, डेफिनिट आर्टिकल्स याच्यामध्ये फक्त एक आर्टिकल येतं, डेफिनिट आर्टिकल्स. काय आर्टिकल्स? आता बघा, इथे डेफिनिट आर्टिकल, आपण त्याला डेफिनिट आर्टिकल म्हणू, कारण त्याच्यामध्ये काय आहे? डेफिनिट आर्टिकलमध्ये फक्त द येतो. कोण येतो? द. तर बघा, द हा काय आहे? डेफिनिट आर्टिकल आहे. तर ह्या दचा आपण नंतर बघू. आता फक्त आपण काय करू? ए आणि ॲनचा वापर बघू फक्त. कोण? ए आणि ॲन ह्या दोघांचाच वापर बघू. तर येथे मी इंग्लिश स्पीकिंगसाठी फक्त ए ॲनचा उपयोग घेणार आहे. द हे उपपद आपण नंतर बघू. बघा मित्रांनो, इंग्रजी स्वर किती आहे? 5 स्वर आहे. इंग्रजी स्वर किती? 5. कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू. लक्षात ठेवा. आता बघा, फक्त एकवचनी सामान्य नावाच्या उच्चारापूर्वी ए किंवा ॲन वापरतात. एकवचनी सामान्य नावापूर्वी काय वापरतात? ए किंवा ॲन वापरतात एकवचनी. ज्या नामाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या स्वरांनी होऊन उच्चार सुद्धा स्वरोच्चाराप्रमाणे असावा, तेव्हा त्या नामापूर्वी ॲन हे उपपद वापरावे. बघा, उदाहरणार्थ ॲन, आंट. ॲंट हे काय? मुंगी. उच्चार कसा झाला आहे? आंट, म्हणून ॲन वापरला. ॲन ऑथर, या नावाची सुरुवात कशी झाली आहे? ऑथरने झालेली आहे. ॲन ऑथर. इथे या नावाची सुरुवात कशी झालेली आहे? इंजिनियर. ॲन इंजिनियर, म्हणून त्यापूर्वी ॲन वापरला. इथे स्वरोच्चारासारखा उच्चार आहे. स्वर आहे, स्वरासारखा उच्चार आहे, म्हणून ॲन. इथे पण स्वर आहे, स्वरासारखाच उच्चार आहे. ॲन, ॲन आणि त्याच्यापूर्वी ॲन. म्हणजे उच्चार कसा पाहिजे? स्वराने सुरू होऊन, नामाची सुरुवात स्वरावरून, उच्चार सुद्धा स्वरासारखा असावा. दुसरा, ज्या नामाची सुरुवात व्यंजन उच्चाराने होते त्यापूर्वी ए हे उपपद वापरावे. बघा, बॉय. बॉयचा उच्चार व्यंजनासारखा आला, बॉय, म्हणून अ बॉय. इथे हा स्वर असून याचा उच्चार कसा आहे? स्वर असून व्यंजनासारखा उच्चार आहे. युनिव्हर्सिटी. यू ह्या स्वर असून उच्चार सुद्धा स्वरासारखा आहे, म्हणून इथे वापरला ए. हा सुद्धा स्वर आहे, याचा उच्चार सुद्धा व्यंजनासारखा आहे. युनियन.
युनियन म्हणून अ वापरला. युरोपियन, युरोपियन हा उच्चार नामाची सुरुवात कशी झालेली आहे, स्वराने जरी झालेली असली तरी उच्चार कसा आहे, व्यंजनासारखा आहे, म्हणून अयुरोपियन. हे व्यंजन आहे, उच्चार सुद्धा व्यंजनासारखा आहे, म्हणून अगर. म्हणजे नामाची सुरुवात व्यंजनाने होऊन उच्चार व्यंजनासारखाच असेल तर अ वापरतात. अगर व्यंजन असून व्यंजनासारखाच उच्चार आहे, म्हणून अगर. हा टी हा व्यंजन आहे पण उच्चार सुद्धा व्यंजनासारखाच आहे, म्हणून अ टीचर. इथे बघा हा यू आहे, स्वर असून उच्चार कसा आहे, व्यंजनासारखा आहे, म्हणून अ वापरला. युनिव्हर्सिटी. इथे कसं आहे, हा स्वर आहे आणि उच्चार सुद्धा स्वरासारखा आहे, म्हणून ॲन वापरला. ऑथर उच्चार सुद्धा स्वरासारखा आहे, नामाची सुरुवात कशी झालेली आहे, स्वराने, आणि उच्चार सुद्धा स्वरासारखा आहे, म्हणून ॲन ऑथर. या नामाची सुरुवात स्वराने झालेली तरी उच्चार सुद्धा स्वरासारखा आहे, म्हणून ॲन इंजिनियर. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने मी तुमचे व्हिडिओ घेतो. विद्यार्थी मित्रांनो, एकच नियम लक्षात ठेवायचा, ए ॲन वापरायचा. बघा एकच नियम आणि झंझट खतम. बघा एकच नियम, ज्या नामांची सुरुवात मराठीतील अ आ इ ई, मराठीत किती स्वर आहे बघा, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अन आहा, आणि 2009 नुसार आलेले ॲ आणि अ, महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनुसार ए आणि अ आलेले, या स्वरोच्चारांनी होते त्यापूर्वी ॲन वापरावा. व व्यंजन उच्चार असेल तर अ वापरावा. व व्यंजन उच्चार असेल तर अ वापरावा. बघा ह्या नामाची सुरुवात कशी झालेली आहे, बघा अवर, हे सायलेंट वर्ड आहे म्हणून अवर, म्हणून ॲन अवर. ह्या नामाची सुरुवात कशी झाली आहे, मराठीतील या स्वरोच्चारांनी झालेली आहे. मग अवर या अ सारखी झाली, अवर म्हणून वापरला. त्यापूर्वी ॲन अवर. या स्वर, हा यच सायलेंट वर्ड आहे, याचा उच्चार कसा आहे, एअर वारस, एअर. म्हणून ह्या नामापूर्वी काय वापरला, ॲन एअर. ह्या नामाची सुरुवात झाली ऑनरेबल. ह्या याचा उच्चार कसा झालाय, ऑनरेबल, म्हणून याचा ॲन वापरलाय. ऑनेस्ट, ॲन ऑनेस्ट, म्हणून ऑनेस्ट अ सारखा उच्चार झालेला आहे, मराठीतल्या ह्या स्वरासारखा झालेला आहे, ह्या अ सारखा, ऑनेस्ट, ॲन ऑनेस्ट, म्हणून ॲन वापरला. याच पद्धतीनं हे व्यंजन आहे, एल एल बी, ह्या एल, बघा ए या स्वरासारखा, एल, म्हणून ॲन वापरला. एम पी हा उच्चार आहे स्वरासारखा, ए मराठीतील स्वरासारखा आहे, म्हणून ॲन एम पी. एक्स रे, बघा हा स्वरासारखा आहे, मराठीतला ह्या स्वरासारखा आहे, ए, म्हणून ॲन एक्स रे या वापरला ॲन. हा एम ए हा मराठीतला ह्या स्वरासारखा आहे, ए, म्हणून वापरला आहे. त्यापूर्वी ॲन एम ए. त्याच पद्धतीने युनिव्हर्सिटी हे स्वर असून, हे स्वर असून उच्चार कसा झालेला आहे, व्यंजनासारखा, म्हणून वापरला ए. हे स्वर असून उच्चार कसा झालेला आहे, व्यंजनासारखा, युनियन, म्हणून ए वापरला. हा यू. म्हणजे ज्या नामाची सुरुवात व्यंजन उच्चाराने होते त्यापूर्वी ए वापरावा. हे स्वरातून उच्चार व्यंजनासारखा म्हणून ए वापरला. हे सुद्धा व्यंजन स्वरातून उच्चार व्यंजनासारखा आहे म्हणून ए वापरला. हा ई, याचा उच्चार युरोपियन, म्हणून ह्या ईचा उच्चार स्वर जरी असला तरी उच्चार व्यंजनासारखा आहे, यू म्हणून ए वापरला. तसं या पद्धतीने हे व्यंजन आहे, उच्चार सुद्धा व्यंजनासारखा आहे. फॅन, हाऊस, व्यंजनासारखा उच्चार म्हणून अ वापरला. मॅन, इथे स्टुडंट, व्यंजनासारखा उच्चार म्हणून अ स्टुडंट. अशा पद्धतीनं ज्या नामाची सुरुवात व्यंजन उच्चाराने होते त्यापूर्वी अ वापरायचा, आणि ज्या नामाची सुरुवात स्वर उच्चाराने होते त्यापूर्वी ॲन वापरावा. म्हणून युनिव्हर्सिटी, यूचा उच्चार व्यंजनासारखा म्हणून अ वापरला. ऑनरेबल याचा उच्चार स्वरासारखा झालेला आहे, सायलेंट वर्ड आहे, ऑनरेबल.
व्यंजनातून उच्चार ऑनरेबल झालेला आहे आणि ते सायलेंट वर्ड आहे तरी ॲन वापरला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही इथे काय येईल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि इथे काय येईल, इथे कोणतं उपपद येईल ते पण सांगा. आणि इथे पण सांगा, इथे कोणतं उपपद येईल ते सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच मी कंटेंट तुमच्यासाठी घेईल आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. याने काय तुम्हाला मी ते इंग्लिश स्पीकिंगला ॲनचा वापर कसा करतात ते प्रॉपर पद्धतीने कळण्यासाठी हे मी व्हिडिओ घेतलेला आहे. आपण जे नाम आपण सिंग्युलर असतं त्यापूर्वी आपण हे ॲनचा वापर करतो. तर